आता बघूया सविस्तर बातम्या। जिल्हा परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गट आणि गण यांचं आरक्षण सोडत निघाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय। औद्योगिक परिसर वाळूज येथील गट नंबर 51 बजाजनगर वडगाव कोल्हाटी गटात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींविषयी आपण आढावा घेणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। जिल्हा परिषदेच्या गटगण आरक्षणाची सोडत काढण्यात आली। सर्व पक्ष संघटना कामाला लागल्या। नेते मंडळींच्या हालचाली वाढल्या। MIDC वाळूज परिसरातील बजाजनगर वडगाव कोल्हाटी गटात कोणता उमेदवार निवडून येणार, स्थानिक मतदारांमध्ये चर्चा रंगल्या। त्यातच माजी सैनिक निलेश सोनवणे यांच्या नावाची चर्चा दोनही जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये सुरू झाली। गट नंबर 51 बजाजनगर वडगाव कोल्हाटी गटात नेमकं घडतंय तरी काय, चला जाणून घेऊयात। जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाते। तत्कालीन औरंगाबाद आणि आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 20 मार्च 2022 रोजी संपला। त्यामुळे तेव्हापासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत। पूर्वी छोटंसं खेड असलेलं वाळूज आता औद्योगिक नगरी म्हणून उदयास आलंय। परिसरात असलेल्या गावांना औद्योगिक विकासामुळे शहराचा टच मिळाला। फक्त उद्योग नव्हे तर येथे छोटे मोठे नवीन व्यवसाय आकाराला आलेत। छत्रपती संभाजीनगर शहराचे उपनगर म्हणून वाळूजनं एक प्रकारे नावलौकिक मिळवलाय। वाळूज औद्योगिक परिसरात वाळूज, जोगेश्वरी, रांजणगाव, विटावा, पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, तिसगाव अशा ग्रामपंचायती आहेत। तसंच त्याला लागूनच साजापूर, करोडी ग्रामपंचायती येतात। येथे रांजणगाव ही ग्रामपंचायत सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते। त्यानंतर वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतचा नंबर लागतो। वाळूज औद्योगिक परिसरात पंढरपूर, वडगाव, बजाजनगर, तिसगाव, करोडी, वाळूज, जोगेश्वरी असे जिल्हा परिषद गट येतात। या भागात कागदावर प्रत्यक्षात लोकसंख्या कमी दिसत असली तरी येथे कामगार वर्ग राज्यभरातून मोठ्या संख्येने येत असल्यानं येथील लोकसंख्या ही 1.5 लाखाच्या अधिक झाली आहे। या भागात 2 गट पडतात। तर राज्य निवडणूक आयोगानं छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक गटगणांच्या आरक्षणासाठी 13 ऑक्टोबरला सोडत काढली। या ठिकाणी निलेश साहेबराव सोनवणे हे नाव चर्चेत आलं। पण कोण आहेत निलेश सोनवणे, काय आहे त्यांची हिस्ट्री, चला जाणून घेऊयात। जिल्हा परिषद माजी सदस्य तथा गरुड झेप अकॅडमीचे संचालक डॉक्टर सुरेश सोनवणे हे सर्वांचे सुपरिचित आहेत। ते जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत। आता त्यांचे वडील बंधू असलेले माजी सैनिक निलेश साहेबराव सोनवणे यांच्या नावाची जोरदार चर्चा MIDC वाळूज भागात सुरू आहे। ते ह्या भागातून मोडतात। येथील एका गटातून दावेदार असल्याचं म्हटलं जात आहे। माजी सैनिक असलेले निलेश साहेबराव सोनवणे यांची पार्श्वभूमी बघितल्यास त्यांचे व्यावसायिक, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक कार्य वाखाणण्याजोग आहे। गरुड झेप अकॅडमी हे नाव राज्यातच नव्हे तर देशभरात एक ब्रँड म्हणून समोर येत आहे। सैन्य, पोलीस भरतीच्या तयारीसाठी अकॅडमी निवडण्याची वेळ आली तर गरुड झेप अकॅडमी ही अग्रगण्य अकॅडमी समजली जाते। या अकॅडमीचं नाव घेताच एक चेहरा नेहमी समोर येतो, तो म्हणजे प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे यांचा। तर त्यांच्याच खांद्याला खांदा लावून या अकॅडमीला आपल्या शिस्तप्रिय आणि कडक स्वभावानं आणखी नवलौकिक प्राप्त करून देणारे नाव म्हटलं तर माजी सैनिक असलेले प्राध्यापक निलेश साहेबराव सोनवणे यांचं नाव पुढे येतं। आर्मीतून रिटायरमेंट झाल्यानंतर पोलीस सैन्य भरतीबरोबरच विद्यार्थ्यांना MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली। बघता बघता गरुड झेप अकॅडमीच्या ब्रँचेस वाढल्या। 2018 या वर्षी अहमदनगर ब्रँच सुरू झाली। 2019ला पुणे ब्रँच सुरू झाली। 2021 या वर्षी नाशिक ब्रँच सुरू केली। 2024 या वर्षी छत्रपती संभाजीनगर शहरात दिल्ली पब्लिक स्कूलची सुरुवात करून यशस्वीरित्या शिक्षणदानाचं कार्य सुरू केलं। 2025 या वर्षी नागपूर येथे गरुड झेप अकॅडमीची ब्रँच सुरू करण्यात आली। तर 2025 याच वर्षी कोल्हापूरला देखील गरुड झेप अकॅडमीची आणखी एक ब्रँच सुरू करण्यात आली। राज्यभरातील 6 जिल्ह्यात गरुड झेपच्या शाखा सुरू केल्यात। गरुड झेपचे खूप मोठ्या प्रमाणात प्रस्थ वाढले। सैन्य दलात 17 वर्ष सेवा बजावल्यानंतर सुरेश सोनवणे यांच्या खांद्याला खांदा लावून गरुड झेप अकॅडमी मधून हजारो तरुणांना देशसेवेची आणि नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यामध्ये निलेश सोनवणे यांचा देखील सिंहाचा वाटा आहे। निलेश सोनवणे यांचं आयुष्य खडतर असलं तरी आज राज्यभरात ब्रँड म्हणून समजल्या जाणाऱ्या गरुड झेप अकॅडमीचे ते एक शिस्तप्रिय संचालक म्हणून ओळखले जातात। त्यांचा जन्म खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा या गावातील एका सामान्य घरात
झाला. वडिलांनी जेमतेम शेतीकाम करून ते आपल्या 3ही मुलांच्या आणि परिवाराचा उदरनिर्वाह करत मुलांना शिक्षण दिलं. निलेश सोनवणे वयाच्या 22व्या वर्षी सैन्यात भरती झाले. सैन्यात सेवा बजावली. त्यांच्या पत्नी मीरा सोनवणे या जिल्हा परिषद शाळेतील एक आदर्श शिक्षिका म्हणून एक पिढी घडवतायत. व्यवसाय वृद्धिंगत झाला. आता पुढे काय हा प्रश्न उभा राहिला. नंतर मग निलेश सोनवणे यांनी सामाजिक जाणीवेतून जनसेवा फाउंडेशनची निर्मिती केली. जनसेवा फाउंडेशनचे संचालक म्हणून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण आणि शिलाई मशीनचं वाटप हा उपक्रम त्यांनी राबवला. तर महिलांना सक्षम करण्यासाठी पापड निर्मिती प्रशिक्षण देऊन पापड मशीन वाटप करण्यात आली. आधी लहान उद्योगांचे प्रशिक्षण देऊन मशीनचं वाटप करण्यात आलं. या माध्यमातून आज पावे तो 9,000 पेक्षा अधिक महिलांना आपल्या पायावर उभं राहण्याची संधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकीबरोबरच पर्यावरण प्रेमापोटी विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन हे महान कार्य त्यांच्या हातून घडत गेलंय. याबरोबरच रक्तदान आणि अन्य सामाजिक उपक्रमांमध्ये निलेश सोनवणे यांचा नेहमी हिरिरीने सहभाग असतो. नंतर आणखी पुढे काय तर मग समाजकार्याबरोबरच ते राजकारणामध्येही सक्रिय झाले. परिसरातील रहिवाशांच्या नागरी समस्यांसाठी प्रशासनाच्या दारी जाऊन वेळ पडल्यास आंदोलन छेडून प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली. विविध प्रश्न सरकार दरबारी मांडून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र एक केली. सिडको प्रशासन असेल किंवा जिल्हा परिषद निवेदन देऊन मागणी मान्य होत नसेल तर वेळ प्रसंगी आंदोलनाचं हत्यार देखील त्यांनी उपसलं. औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे परिसरामध्ये मजूर हातावर पोट असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी निलेश सोनवणे यांनी घेतलेला पुढाकार हा भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याची दखल घेतली. त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हे पद सोपवण्यात आलं. त्याबरोबरच त्यांनी आजपर्यंत अनेक राजकीय पद भूषवली आहे. आधी सैन्य दलात 17 वर्ष सेवा बजावली. सैन्य दल म्हणजे देशाप्रती निष्ठा, सैन्य दल म्हणजे शिस्त, सैन्य दल म्हणजे देशप्रेम, सैन्य दल म्हणजे अनुशासन. या सर्व बाबी आता एका सामाजिक कार्यकर्त्यामधून पुढे येत असल्यानं ते शहरातील सामाजिक राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरलेत. सोनवणे परिवाराला राजकीय वारसा लाभलेला आहे. निलेश सोनवणे यांचे बंधू सुरेश सोनवणे हे 2017 या वर्षी गदाना गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. तर 2024 या वर्षी गंगापूर खुलताबाद विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसले बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. हाय, इथे शिफ्ट होतेस? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर? आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध असेल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. दिवाळी निमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सुख समृद्धी आरोग्य द्यावे, चांगले जावे हे माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे व माझ्या शैक्षणिक संस्थेतर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर मोहम्मद मजर अनवर खान, अध्यक्ष कोहिनूर शिक्षण संस्था, औरंगाबाद, संभाजीनगर. नमस्कार, मी नम्रता संभेराव. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं, माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हाय, नमस्कार, हॅप्पी दिवाळी. आणि दिवाळीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरच्या सर्व रहिवाशांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हाय, नमस्कार. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संभाजीनगरमध्ये जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्या सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हेलो, विनय ग्लोबल करियर से बोल रहा हूँ. आप कंबोडिया में कॉल सेंटर जॉब के लिए सिलेक्ट हो गए. 1.25 लाख तनख्वाह,
रहना और खाना बोनस अलग, ज्वाइनिंग अगले हफ्ते। इतनी जल्दी? ये तो वीजा भी। अरे टूरिस्ट वीजा पे जाके ट्रेनिंग शुरू करो, वर्क वीजा वहीं मिलेगा। ट्रेनिंग में तौबा तो वाला डांस सिखाओगे? डांस? कैम्बोडिया जाकर मेरा पासपोर्ट छीन लोगे, गुलामी करवाओगे, साइबर अपराध कराओगे, तो मैं तो तौबा ही करूंगा ना। मैं नहीं फंसूंगा। कई फर्जी एजेंट्स विदेशी नौकरी का झांसा देकर आपको फंसा लेते हैं, इसलिए हमेशा विदेश मंत्रालय द्वारा वेरीफाइड एजेंसी को ही चुनें और सारे डॉक्यूमेंट्स अच्छे से चेक करें। ऐसी फर्जी कॉल की शिकायत यहां करें। रुको, सोचो और एक्शन लो। आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओवी 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. माय डॉक्युमेंट्स सर. Hey, I like your profile. सेम यू. क्या दोस्त, बड़ी जल्दी में हो हैं? कर ली दोस्ती बिना पहचान? किसी पर भी भरोसा कर सकता है बड़ा नुकसान. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगार. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तथा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि
फूड टेस्ट खूप छान प्रकारची आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए, एकदम क्वालिटी वाला सामान रहता है. और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन, जो क्या बोलते हैं, पिठला भाकरी, एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है, वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन, एंड आई एम सॅटिस्फाईड बाय. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. एडियन डिजिटल दिवाळी 2025 या सदराखाली एडियनच्या प्रेक्षकांसाठी विविध मान्यवरांच्या मुलाखतींचा खजिना घेऊन आलो असून त्या अंतर्गत आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रशासक तथा महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांची निवेदक उमा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत बघणार आहोत. आपले गैरसमज आहे की मोहीम थांबली म्हणून. आता छोटे छोटे कार्यवाही आहेत. सर्व चुकीचे जरी असेल, शेवटी तो नागरिक आहे किंवा ज्याची बेघर होणार आहे, त्या सर्व लोकांना एकही रुपये न घेता आपण त्यांचं पुनर्वसन केलं जाणार. नमस्कार, मी उमा शिंदे एडियनच्या सर्व दर्शकांचं स्वागत करते. दिवाळीच्या निमित्ताने एडियन डिजिटल दीपावली या सदराखाली आपण विशेष मुलाखत सत्र सध्या सुरू केलं आहे आणि या सत्रात आज आपल्या बरोबर आहेत छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत सर. सर, मी आपला या एडियनच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम थँक्यू. आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. मी तुम्हाला सर्वप्रथम विचारू इच्छिते की जो संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभर ज्या विषय आणि मुद्दा गाजला आहे तो म्हणजे अतिक्रमण हटाव मोहिमेचा. तर ही मोहीम आता आपण पाहतोय की ती थांबलेली आहे सध्या. आणि जेव्हा मोहीम सुरू होती तेव्हा शहरामध्ये अनेक अतिक्रमण हटवण्यात आले, अनेक नागरिकांचे घरही त्यामध्ये पाडण्यात आले. तर मग ही आणि या मोहिमेने अनेक नेतृत्वांनाही जन्म दिलाय, जे आता सध्या आपण पाहतोय. तर मग तुम्ही एकंदरीतच ही मोहीम थांबली तर याबद्दल काय सांगू इच्छिता? आपले गैरसमज आहे की मोहीम थांबली म्हणून. तुम्ही वर्तमानपत्रात बघितलं की काही ठराविक दिवस ज्या वेळेला VIP मुवमेंट असते की त्यावेळेला पोलीस बंदोबस्त पूर्ण एका ठिकाणी बोलवलं आलेले असतात. अदरवाईज रेग्युलरली रोशन गेट असेल, कटकट गेट असेल, तसेच MIDC एरिया असतील आणि या सर्व भागामध्ये आपण तोडलेलं होतं. आणि काही सणाच्या वेळा सुद्धा म्हणजे एक फेटिगनेस येतं की ज्या वेळेला एवढा कंटिन्युअस कारवाई करत असताना दररोज आपण कारवाई करत नाही, मध्ये मध्ये काही लोकांना संधी देतो. आणि यापूर्वी जे काही अतिक्रमण तोडले गेले, आता नंतर जे काही तोडायचे काही घरं असतात, त्यापूर्वी आपण घरं कुठेही तोडलेली नाही आहे. यापूर्वी आपण बरेच जे कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स आहेत आणि रस्त्यावर जे सरकारी रस्त्यावर असलेलं अतिक्रमण आहे ते आपण काढलं. आणि हे अतिक्रमण मोहीम थांबवलेले नसतात, ते रिज्युनेट होते परत. आणि काही कोर्टचे ऑब्झर्वेशन्स असतात ते फॉलो करायचे असतात. आणि बरेच लोकांना थांबले म्हणजे आता जे मोठे प्रमाणावर जे पाडापाडी करायची आहे ते आपण मोठ्या मोठीच्या कारवाई झालेल्या आहेत. आता छोटे छोटे कारवाई आहेत आणि ते परत आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे. ते फार कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट ते आपण करतो. आता प्रत्येक लोकांना ते नोटिसेस किंवा ते कारवाई त्या पद्धतीने सर्व कोर्टची प्रोसिजर फॉलो करून आपण तो काम करत असतो.
आणि जवळपास आता बीड बायपास तुम्ही बघितला आणि तसेच जालना रोड बघितला आणि तसेच पडेगाव रोड बघितला. ते मोठ्या प्रमाणावर सर्व आपण निष्कासित केलेलं आहे. आरसूलमध्ये सुद्धा काही गोष्टी राहिलेल्या आहेत. तो आम्ही योग्य वेळेला त्यांना आपण पण काढलं जाणार आहे. बट मोर इम्पॉर्टंटली आपण कधी थांबत नसतो आणि चुकीच्या गोष्टीला आपण कार्यवाही कधी थांबला नाही पाहिजे. माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, या गोष्टीच्या सार्वजनिक मध्ये त्यांचं कौतुकही केलेलं आहे. आता आमची फोकस आहे या ठिकाणचा रस्त्याचा निर्माण करण्याकरिता. नक्कीच आपण पाहतोय की आता एकंदरीतच संभाजीनगर मधले रस्ते हे मोकळा श्वास घ्यायला लागले. ट्रॅफिकची समस्या जी सतावत होती ती थोडेफार प्रमाणात आता कमी झालेली पाहायला मिळते. दुसरा प्रश्न असा की जो या अतिक्रमण हटाव मोहिमेत ज्यांचे घर पाडण्यात आले होते किंवा ते नियमाला धरून नव्हते, तर अशा नागरिकांना पुन्हा घरं देण्याची काही व्यवस्था करण्यात आली. बरेच वेळा बघा आपण अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम ज्या वेळेला रस्ता रुंदीकरणामध्ये येणारे सर्व जे अतिक्रमण आहेत, अनधिकृत बांधकाम आहे, ते सर्व आपण काढतो आणि ते काढत असताना सर्व चुकीचे जरी असेल, शेवटी तो नागरिक आहे आणि तो ते बेघर झाला आणि बरेच शिष्टमंडळ सर आमचे अशिक्षितपणामुळे, आमच्या गैरसमजमुळे आम्ही अनधिकृत बांधकाम केलं, अतिक्रमण केलं आणि मग या सर्व लोक जाणार कुठं? मग महानगरपालिका जे आहेत ते मानवताच्या दृष्टिकोनातून आणि तसेच माननीय उपमुख्यमंत्री महोदय ज्यावेळेला त्यांना एक शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांच्याकडे गृहनिर्माण खातं आहे. त्यांनी सांगितलं की म्हाडाकडे उपलब्ध असलेलं घर ते तुम्हाला देण्यात येईल आणि त्यासोबतच महानगरपालिकेचं यापूर्वी पुनर्वसनामध्ये काही प्लॉट्स शिल्लकही आहेत आणि प्रत्येक लोकांना आम्ही ज्यांची गरज जाणार आहे या अतिक्रमण मोहिमेमध्ये किंवा ज्यांची बेघर होणार आहे त्या सर्व लोकांना आपण मोफत ज्यांचा प्लॉटही आपण मोफत दिला जाणार आहे आणि ज्यांचं घर जाणार आहे, एक परिवार एक घर, एकही रुपये न घेता आपण त्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे आणि विशेष करून ज्यांचा प्लॉट मिळणार आहे त्यांना 2.5 लाख रुपये आपण रमाई आवास योजना किंवा PMAY आवास योजना अंतर्गत त्याला दिले जाणार. नक्कीच अत्यंत स्तुत्य असा पाऊल महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या वतीने उचलण्यात आले. त्याबद्दल सर तुमचे आभार. आणि वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पाणी हा सर्वांच्या जवळचा प्रश्न असतो. प्रत्येक काम करण्यासाठी आवश्यकता असणारा घटक तो आहे. तर जायकवाडी एवढं मोठं धरणही आपल्या उशाला असून बऱ्याच ठिकाणी शहरात मागील काही काळापर्यंत पिण्याचं पाणी उपलब्ध नव्हतं होत. तर त्यासाठी काय नियोजन मनपाच्या वतीनं करण्यात आलं आहे. आत्ताच परवाच्या दिवशी तुम्ही जायकवाडी धरणाच्या तिथे जवळपास शहराला आणि 34 गावांना पाणी पुरवठा होईल अशी जी पाईपलाईनची व्यवस्था आहे, तर त्याबद्दल अधिक माहिती काय आहे त्याबद्दल? बघा आपल्या खूप छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे जे सर्व निवासी आहेत आणि त्यासोबतच आसपास परिसरातील जेवढा गावकरी आहेत त्यांचं पाणी पुरवठा हा जटिल समस्या आहे आणि खूप वर्षापासून आपण समांतर बद्दल ऐकले होतो आणि ते काम कधी पूर्ण होणार, खरंच पूर्ण होणार का, खरंच दररोज पाणी मिळणार का, हा शंका कुशंका बरेच लोकांना ज्या वेळेला आपण 24/7 पाणी देण्याचा अनुषंगाने नियोजन आहे ते त्यांना विश्वास होत नाही. कदाचित त्यांचा वारसा तसं असेल की कारण प्रत्येक वेळेला त्यांना सांगितलं आणि त्याला पूर्णत्वाकडे नेले नाही. परंतु या वेळेला तसा होणार नाही. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यालयामध्ये एक CM वॉर रूम म्हणून आहे आणि त्यांचे जे प्रमुख आहे CMचा खाजगी सचिव असतात आणि प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी पाठपुरावा केला जातो. कुठे अडचण आहे, कुठे अडकाटी आहे, काय प्रॉब्लेम आहे आणि त्यासोबतच माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे जे PIL चालू आहे प्रत्येक 15 दिवसाला ह्या योजनेची प्रगती घेतलं जातं, आढावा घेतला जातो, काय समस्या आहे आणि अधिकाऱ्यांनी बसून त्या सोडवायचे आणि हायकोर्ट कॉन्स्टिट्यूटेड कमिटी जे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आहे त्यामध्ये मीही सदस्य आहे. सो या सर्व योजनाच्या पूर्णत्वाकडे या सर्व लोकांचा फार मोठा
वाटचाल आहे आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री याची देखरेखही करतात आणि 1 महिन्यापूर्वी त्याचा पहिला पुष्प जसं गणपतीच्या आगमनाच्या वेळेस 26 MLDच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटचाही लोकार्पण झाला. आता हा योजना खूप वेगाने प्रगती करते आहे. आता पाईपलाईनची जी आहे ते फक्त 300 मीटरच शिल्लक आहे आणि अगदी 14-15 पाईपच आहेत. 38 किलोमीटर 38.4 किलोमीटरच्या याच्यामध्ये आपण 99.5% आपण काम पूर्ण केलं. आता क्रिटिकल गॅप्स आहेत. कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे पैठण आणि या भागामध्ये किती पाऊस पडला. जवळपास 5 वेळा आपल्या यावेळेला नाथसागर भरून ओव्हरफ्लो झाला. तरी आम्ही आमचं काम थांबवलं नाही. आणि त्यासोबतच जॅकवेलचं जे काम आहे ते म्हणजे एखादा शरीराचं जसा हृदय असतो तसेच या योजनेचं हृदय तिथून उगमस्थान आहे. तिथून पाणी आपण लिफ्ट करून पाईपमध्ये टाकून नक्षत्रवाडीच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटकडे आणतो आणि तिथून शहराच्या सर्व भागामध्ये आपण पाणी पुरवठा करीत असतो. आणि आता जे काम आहे जसं जॅकवेलचं काम जवळपास आता आपण मोटर फ्लोअर स्लॅब आज कदाचित कास्टिंग सुरू झालं असेल. कारण सोमवारी काम सुरुवात करणार होतो. कदाचित झालंही असेल आणि त्याच्यावर मोटर्स बसून आता त्याच्यावर एक स्लॅब येतील आणि ते काम होणार. पाईपलाईनचं जसं सांगितलं मी 99.5% काम पूर्ण झालं आणि वॉटर ट्रीटमेंटच्या प्लांटचे जे आहे जे पहिला टप्पा आपल्याला 200 MLD त्या द्यायचे आहेत. त्या अनुषंगाने 100 MLDचा ऑलमोस्ट 97% काम पूर्ण झालेलं आहे. सो आता सिव्हिलचं काम या सर्व काम म्हणजे तुम्हाला कारण त्यामुळे मुद्दामूनच मी एक पत्रकार सारखा होऊन मी सर्व गोष्टी दाखवत होतो की काय आहे जॅकवेलचं, कुठे आहे नक्षत्रवाडीचं, काय प्रगती आहे. तो कारण लोकांना खरं वाटत नाही, परंतु मी एवढं सांगतो की येस खूप अडचणी होत्या, खूप अवघड योजना आहे. कारण अस्तित्वात असलेल्या 3 योजनाच्या बाजूला मला हा पाईपलाईन टाकायची आहे आणि त्यासोबतच शहरामध्ये काँक्रिटीकरण झालं. मग ते काँक्रिटी फोडून त्या म्हणजे रस्ता तोडून त्या ठिकाणी पाईपी टाकायचे आणि शहरामध्ये काम करत असताना मग MSCBच्या इतर जवळपास 15 एक डिपार्टमेंटचा म्हणजे त्याचं कोऑर्डिनेशन करून त्या काम शेवटी न्यायचा होता. त्या सर्व अडचणीचा पार करत पहिला समांतराचा कुठे चालू आहे, काय चालू आहे. आज अडचण वेगळी आहे की पाईपलाईनचे खड्डा केला त्याला बुजवा, म्हणजे पाईपलाईन झाला आता रस्ता वरती करा. आणि काही ठिकाणी आता नवीन ठिकाणी जे पाईपलाईन टाकायची ते काम पूर्ण झालेलं आहे. परंतु बरेच ठिकाणी अस्तित्वात असलेल्या एसीच्या ॲस्बेस्टॉसची पाईपलाईन्स आहेत किंवा रिइन्फोर्स कॉन्क्रीटचे जे पाईपलाईन्स आहेत त्या चेंज करून नवीन टाकायची. काही ठिकाणी गैरसमजुतीतून काही विरोध करतात. काही ठिकाणी एवढं आपल्या शहर जवळपास गुंठेवारीचा शहर आहे की अर्धा भाग जे आहेत विना परवानगीने बांधकाम केलं. मग आम्ही पाईपलाईन नेत असताना ते पाईपलाईन वाकडं तिकडं नेऊ शकत नाही. मग जे मध्ये येतात ते आम्ही बेरहमेने आम्ही तोडतो आणि त्या ठिकाणी पाईपलाईन काम करतो. बरेच वेळा या सर्व तोडकाम करत असताना काही नेत्यांचा उसबूस होते, परंतु आम्ही पाणी पुरवठ्यासाठी आम्ही कोणाला बक्ष करणार नाही. खूप झालं आता कोणाच्यासाठी आता हा योजना थांबणार नाही आणि हा योजना पूर्णत्वाकडेच आपल्याला न्यायची आहे आणि त्याचा 1-2 महिना मागे पुढे होतील, परंतु हा योजना पूर्णत्व झाल्याशिवाय कुणीही थांबू शकत नाही. जी नक्कीच. एकंदरीतच संपूर्ण शहरवासियांना आणि ग्रामीण भागातही पाणी लवकरच पोहोचेल अशी आशा आहे. याबरोबरच रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आलाय. जे ऑलरेडी अस्तित्वात असलेल्या ज्या पाईपलाईन आहे त्यामध्ये त्या तंत्रज्ञानाचा नेमका कसा वापर केलाय आणि बरेच ज्या ठिकाणी अनधिकृत नळ कनेक्शन घेण्यात आले होते किंवा पाणी चोरी ज्याला आपण म्हणू शकतो असे प्रकार घडत होते, तर याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगू इच्छिता? बरेच वेळा आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये काम करीत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान कसे वापर करायचा, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रोबोटिक्स असेल आणि त्यासोबतच लेटेस्ट डिजिटल टेक्नॉलॉजीज आहे, त्या सर्व गोष्टी आपण वापर करतो. विशेष करून ज्यावेळेला आमच्याकडे तक्रारी पाणी पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कमी दाबाचा
किंवा ड्रेनेज मिश्रितचं पाणी किंवा पाणीच येत नाही, असे ह्या ज्या वेळेला समस्या आमच्याकडे येतात त्यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये एक सॉलिनस कंपनी आहे, त्याचा एक रोबोट आहे, ते छोट्याशा गाडीसारखा असतो आणि मग ते पाईपलाईन मध्ये आत जाऊन कुठे एक्झॅक्टली लिकेज कुठे आहे आणि ड्रेनेज मिश्रित का पाणी येतो, कारण हे जुने शहर आहे, जुन्या शहरामध्ये बरेच लाईन्स इकडून तिकडून गेलेले असतात, बरेच वेळा पाणीच्या लाईनवर चोऱ्या करून ते पाईपलाईन करीत असतात. मग त्यामुळे आता चोरी करतात फक्त 1 लिटर, त्याच्यामुळे वाया जातो 100 लिटर आणि त्यामध्ये ड्रेनेज मिश्रित होतो. आणि आम्हाला ज्यावेळेला हे कारण जसं आपल्या पोटात आतड्यामध्ये काय आहे आपल्याला माहिती नाही, बट वेन यू डू एंडोस्कोपी यू गेट टू नो. तसेच आपल्या महापालिकेचा या जे एंडोबोट आहे, इट इज लाईक एंडोस्कोपी प्लस रोबोट. हा तंत्रज्ञान कदाचित पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्वचितच महापालिकामध्ये हा वापर करतात, म्हणून आम्ही पण हा वापर करून लोकांची समस्या झटपट त्याला सॉल्व्ह करण्याच्या अनुषंगाने आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरतो. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पारंपरिक प्लस आधुनिक जे काही साहित्य सध्या उपलब्ध आहे आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचा अत्यंत पुरेपूर वापर संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येतोय. यानंतर जो विषय आहे कर, ज्याच्यावरती संपूर्ण व्यवहार चालतो, तर शास्ती से आझादी हा उपक्रम महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आला आणि रेकॉर्ड ब्रेक असा कर यावेळी जमा करण्यात आलाय. तर याची संकल्पना नेमकी कशी सुचली हे मला जाणून घ्यायला आवडेल. ज्यावेळेला गेल्या 2-2.5 वर्षापासून काम करीत असताना आणि त्यामध्ये बरेच ज्यावेळेला एखादा कर भरत असताना नागरिकांकडे विविध समस्या असतात. कधी काही लोकांनी आम्हाला सेवा मिळत नाही म्हणून कर भरायची नाही, कधी कधी त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती बिकट असते म्हणून कर भरत नाही, कधी कधी आमच्या लोक पोहोचले नाही किंवा तुम्ही भरण्यासाठी फक्त महापालिकेमध्ये येऊन कशाला भरायचे, माझे दिवस वाया जातो. त्यापेक्षा हे सर्व सिस्टम ज्या वेळेला होत्या, या सर्व कारणाची ज्या वेळेला आम्ही अभ्यास केला आणि आम्ही गेले 1 वर्षामध्ये श्रीमित्र आमचे टॅक्स कंट्रोल स्थापना केली आणि त्यामध्ये आम्ही व्हॉट्सअपवर गेलो, गुगल पेवर अवलंबल्या आणि असे सिस्टम तयार केले की 60 सेकंदामध्ये जर तुम्ही टॅक्स भरू शकला नाही तर आम्ही टॅक्स माफ करणार. अशा पद्धतीचा सिस्टम, रोबोस्ट सिस्टम मला तयार करायचं होतं आणि त्यावेळेला मग हा सूट द्यायचा होता. आणि आझादीचा दिवस होता ऑगस्ट 15 आणि जे लोक टॅक्स भरतात एप्रिल मे जून मध्ये, जे प्रत्येक वर्षी ते शिस्तबद्ध टॅक्स पेयर्स आहेत आणि सूट घेतात आणि सूट घेऊन ते टॅक्स भरून टाकतात. बट एप्रिल मे जून नंतर मग आमची तो दुष्काळ सुरू होतो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, मग ऑक्टोबर. परत लोकांना मग दसरा दिवाळीमध्ये बोनस मिळतात, पगार मिळतात, मग तेव्हापासून सुरुवात होतो. मग हा ओला दुष्काळाचा दुष्काळ जे टॅक्सच्या ड्रॉट पिरियड असतो, मग हा एरिया निवडला. मग ऑगस्ट 15 पर्यंतचा, मग सप्टेंबर 17 शास्ती से आझादी, शास्ती से मुक्ती 95%, 75%, हा मग आम्ही केलं. आणि त्याच वेळेला आमची जी एन्क्रोचमेंट ड्राईव्ह पण होती, योगा सर्व जुळून आला आणि रेकॉर्ड वसुली जे आमच्या प्रत्येक वर्षी मार्च महिन्यामध्ये आम्ही करायचो, तो आम्हाला सप्टेंबर 30 पर्यंतच ते होऊन गेलं. सो त्यामुळे आणि यासोबतच लोकांना पण विश्वास बसला की महानगरपालिका काम करते आहे. किती अवघड परिस्थिती असेल आज. काही ठिकाणी आम्ही हे म्हणत नाही 100% प्रश्न सोडवला, सोडवायची आहे आणि हे सोडवत असताना फक्त संस्थाच नाही, ते लोक पण सोबत पाहिजे. आज कुठलाही असे महामारी या शहरामध्ये आता नाहीये, खूप मोठा असा पसराव झाला असं काही नाहीये. पाणीचा सर्व लोकांना ज्ञात आहे, आम्ही काम करतो. कचऱ्याचं सुद्धा आपण काम करतो आणि विकास काम, आता रस्त्याचं काम दिसायला लागलं, ड्रेनेजचं काम दिसायला लागलं, पाणीचं काम दिसायला लागलं, लाईटचं काम दिसायला लागलं, स्वच्छतामध्ये आपण भरारी घेतली. मग लोकांना वाटतं अरे बाई आपल्या टॅक्स भरायला पाहिजे. मी ज्या वेळेला नागरिकांना विनंती केली, सर मी बरेच वर्षापासून भरत नव्हतो, मला विश्वास बसला महापालिकेचा विकास होतो म्हणून मी भरायचे. तो असे
मिक्स ऑफ कारण या सर्व मिळून मग हा सोबतच सूट या सर्व गोष्टी मिळून आपल्याला यशस्वी झाला असे मला वाटतं. नक्कीच प्रशासकीय कार्यामध्ये नागरिकांचा समावेश एकंदरीतच महानगरपालिकेच्या वतीने आणि आयुक्तांच्या प्रयत्नातून सुरू आहे. यानंतर वळूयात आपण खाम नदी पुनरुज्जीवन हा जो प्रकल्प राबवण्यात आला आणि याला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील याची दखल घेण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता सुकना पुनरुज्जीवन प्रकल्प राबवण्यात येतोय, तर त्याबद्दल काय सांगू इच्छिता? बघा, कुठलाही आता तुम्ही पावसाळा आता संपला आणि या या संपूर्ण पावसाळ्यामध्ये तुम्ही काय बघितलं? गावामध्ये शेतामध्ये पाणी आणि शहरामध्ये रस्त्यावर पाणी. या सर्व कारण हे आहेत की आपल्या जे नैसर्गिक नाले, ओढे आणि नद्या आपण जोपर्यंत त्याला जोपासत नाही, मग तो त्याचा रौद्ररूप अशा पद्धतीने दाखवित असतो आणि त्यामुळे खूप लोकांचे नुकसान, शेतीचा, मालमत्तेचा या सर्व नुकसान होत असतो. त्यामुळे आपण हे नदी नालेला खोलीकरण, रुंदीकरण, त्याला पिचिंग नैसर्गिक पद्धतीने करणे फार महत्वाचे असते. त्यामुळे आता आम्ही ज्या पद्धतीने काम नदीचं काम केलं, त्यामुळे बघा हा शहरामध्ये एवढा मोठा पाऊस होऊन सुद्धा तुम्हाला काम नदीच्या परिसरामध्ये कुठंही पाणी दारात शिरले या असे प्रश्न नाही. हा, नक्कीच ज्या भागातून आम्हाला तक्रारी आल्या त्या भागाच्या ज्या वेळा पाहणी करायला स्वतः रस्त्यावर उतरलो त्यावेळेला हा दिसला की या नैसर्गिक नाले, ओढे, नदी यामध्ये अतिक्रमण करून राहिल्या. आता जसा ट्रॅफिकच्या समस्या, रस्त्यामध्ये असलेला अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण तोडल्यामुळे तो ट्रॅफिकच्या एकंदरीत समस्या सुधारतो आणि त्यानंतर रस्त्याचं नियोजन करून त्या एक ट्रॅफिक समस्या निराकरण होतो. तसेच भविष्य कालावधीमध्ये आपल्या शहराचा पूर परिस्थिती किती मोठी पाऊस पडले तर नैसर्गिक पद्धतीने वाहून जाण्याच्या हे जे नैसर्गिक नदी नाले हे पाणीचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी हे काम करणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने काम नदीचं काम केलं आता सुकनाची नदीचा यावेळेला बघा, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पावसामध्येच नारेगाव मध्ये त्या ठिकाणी पूर परिस्थिती आली, घरामध्ये पाणी शिरलं, पाठीमागे सर्व नदीच्या नालीचे अतिक्रमण करून राहिलेलं आहे. त्यामुळे आता या वर्षी संपूर्ण काम सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने काम नदीचा आम्ही बेरहिमीने त्या ठिकाणी अतिक्रमण तोडल्या, कारण 2-4 लोकांच्या फायद्यामुळे लाखो लोकांचं नुकसान आम्हाला करू द्यायचं नाही. त्यामुळे आम्ही या गोष्टीचा आमचे प्लॅन तयार आहे आणि आम्ही हळूहळू त्या सर्व अतिक्रमण नदी नाले ओढीचा सर्व आम्ही अतिक्रमण काढणार. रुंदीकरण, खोलीकरण, पिचिंग, प्लांटेशन आणि ज्या ज्या गरज ठिकाणी ब्युटिफिकेशन या सर्व गोष्टी करतो. नक्कीच. आता आपण मूलभूत सोयी सुविधांबद्दल चर्चा केली. यानंतर मी शालेय विद्यार्थ्यांकडे वळू इच्छिते, शिक्षण विभागाकडे वळू इच्छिते. मी आयुक्त होणार ही जी संकल्पना राबवली जात आहे, ज्यामध्ये विद्यार्थी तुमच्या घरी येत आहेत शाळेतले आणि त्यांना आयुक्त होण्याचं स्वप्न तुमच्या मार्फत दाखवलं जातंय, तर याबद्दल काय सांगू इच्छिता? नाही, हा संकल्पना याच्यासाठी रुजला की एका दिवशी एका शाळेमध्ये गेलो होतो की त्या मुलांनी विचारलं की सर तुमचं घर कुठे आहे? मी म्हटलं माझं घर इकडे आहे. तो कसे असतो, काय असतो? त्याचा एक वैचारिक प्रश्न पडला त्याला. मग त्यानंतर सुचलं बाबा हे घर काय माझा बापाने दिलेलं नाही आहे. मला मेहनत करून परीक्षा देऊन आलेला आहे आणि याचा खरा वारसदार जे शिक्षण चांगला करणार आहे, त्यांचा चांगला अभ्यास होणार आहे, UPSC परीक्षा झाला, मग तो IAS झाला आणि ते होणार आहे आणि एकतरी त्यांना एक बघू तरी द्या. मग ज्या वेळेला मला सुचल्यानंतर आम्ही सांगितलं बाबा चल की आपण प्रत्येक शनिवारी 1 तास 1.5 तास या महानगरपालिकेची जी शाळा आहे विशेष करून आणि यानंतर आम्ही प्रायोरिटीने दुसरी शाळा 1 तास त्यांच्या मुलांशी सोबत गप्पा गोष्टी करूया आणि त्याला बंगला पण बघता येतं आणि त्यासोबतच माझ्यासोबत चर्चाही करता येते आणि बरेच वेळा त्यांनी ह्यामुळे त्या शाळेचा काय समस्या आहे, काही ठिकाणी कम्प्युटर पाहिजे, लायब्ररी पाहिजे, काही ठिकाणी शाळा तुटतायत,
आणि या सर्व गोष्टी प्रत्येक शनिवारी एक शाळेचा आम्हाला समस्या समजतात आणि मग लवकरच ते थेट विद्यार्थी माझ्यासोबत बोलल्यामुळे त्यांच्याही प्रश्नाचे निराकरण होतं आणि मग आमच्यासोबत अशीच चर्चा करणे वेगळं, मग ज्या ठिकाणी राहतात तो त्याला आश्चर्य होतं. आणि आम्ही लहानपणी ज्या वेळा IAS म्हणजे मोठा बंगला, मोठा गाडी, ठीक आहे, तो सरकार तुम्हाला देते. परंतु फार महत्वाची आहे त्याच्यासोबत बदल घडवण्याचा एक अधिकार देते. तो एक दिसणारे आकर्षण ज्या काही गोष्टी असतात, त्या गोष्टी तिथंच चर्चा होणे गरजेचं आहे. म्हणून आम्ही ह्या संकल्पना सुचली आणि संकल्पना प्रत्येक शनिवारी आम्ही करतो. जी नक्कीच. यानंतर राज्यभरामध्ये जो पॅटर्न सध्या गाजतोय तो म्हणजे जो विद्यार्थी गैरहजर असतात शाळेमध्ये, तर अकोला महानगरपालिकेच्या वतीने देखील इथे येऊन त्या संदर्भात अभ्यास करण्यात आलाय. तर तो नेमका विषय काय आहे? बरेच वेळा बघा लहानपणी जर मी शाळेला गेलो नाही, तो मास्तर घरी यायचा. परंतु अलीकडे तो सर्व विसरून गेला. डिजिटल युगामध्ये त्या सर्व गोष्टी आलं तर आला, नाही आलं तर नाही आला. आणि खाजगी शाळांमध्ये काही वेळा पेरेंट्स टीचर मीटिंग वगैरे वगैरे असतो आणि महानगरपालिका शाळामध्ये नाही आला तर नाही आला आता, असे होता कामा नये. आणि आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा दररोज येतो का नाही येतो, नाही आला तर का नाही आला, याचा विचार विनिमय झाला पाहिजे. याचा एक चांगला कंट्रोल रूम असायला पाहिजे आणि त्या कंट्रोल रूम मध्ये काउन्सिलर्स असला पाहिजे. कारण विविध समस्या आहेत. आपल्याकडे येणारे मुलं कोणी धुणी भांडी करणारे, आणि चाइल्ड लेबरमध्ये, कधी चाइल्ड मॅरेजेस आणि कधी-कधी लहान मुलींना ते मेन्स्ट्रुअल एज्युकेशन नसतं. मग ते एज्युकेशन म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झालं तर मग ते शाळेच येणे सोडून देते. मग असे विविध प्रश्न होतात. मग हा एक सावित्री कंट्रोल रूम आम्ही स्थापना केला. त्यामध्ये काउन्सिलर्स ठेवला आणि मग आपल्या शिक्षकांना फोन करायला लावला आणि दरवेळेला ते एक ठराविक प्रोटोकॉलमध्ये फोन करतात. त्यामुळे बरेच म्हणजे विद्यार्थी जे शाळेला न येणारे मुलं आता आई-वडिलांना समजावून सांगणे, चाइल्ड मॅरेज करण्यास ते रोखणे, मेन्स्ट्रुअल सायकलला त्यांना पॅड, सॅनिटरी पॅड देऊन एज्युकेट करणे, या सर्व गोष्टीमुळे एक चांगला बदल या सावित्री कंट्रोल रूम आणि स्मार्ट स्कूल ॲपमध्ये बदल होईल. जी नक्कीच. आता आपण मूलभूत सुविधा, शिक्षण या सर्व गोष्टींबद्दल बोललोय. तर सफारी पार्क नेमका कधीपर्यंत नागरिकांना पाहायला मिळेल? सफारी पार्क नाही आहे, तो झुलॉजिकल पार्क आहे. तो झुलॉजिकल पार्कमध्ये आपल्या ते काम पण अंतिम टप्प्यामध्येच आहे. कारण त्या कामामध्ये सुद्धा बरेच अतिक्रमण, अडचणी त्या सर्व होत्या. त्या सर्व दूर करून आता जवळपास 95% काम पूर्ण झालेलं आहे. आता ते केजेसचं काम चालू आहे आणि त्यानंतर आता प्लांटेशनचं काम सुरुवात होईल आणि जसं झुलॉजिकल पार्क ऑफ इंडियाचे त्याचे झुलॉजिकल डिपार्टमेंट आहे भारत सरकारचे, त्यांना परवानगी घेऊन आपण शिफ्ट केलं जाणार आहे आणि त्यालाही जास्त दिवस जास्त महिना लागणार नाही आणि आम्ही प्रयत्न करतो की सिव्हिल वर्क आणि सर्व काम जे आहे अगदी 3-4 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न. की नक्कीच. शेवटी मी जाता जाता विचारू इच्छिते की पुढील वर्षासाठी महानगरपालिका आयुक्तांचं छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आणि सिटीसाठी नेमकं काय विजन आहे आणि दिवाळीच्या शुभेच्छा काय देऊ इच्छिता? सर्व एडीएन न्यूजचे सर्व श्रोत्यांना मी जे श्रीकांत आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुढच्या दिवाळीपर्यंत आपल्या शहरामध्ये बरेच गोष्टी बदललेल्या आपल्याला दिसणार आहे. एकंदरीत आपल्या सेप्टिक टँक मुक्तीच्या स्वप्नाकडे असतील आणि तसेच प्रत्येक घरापर्यंत पाणी देण्याचं स्वप्न असतील आणि त्यानंतर जे अतिक्रमण हटाव झाल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याच्या बांधकामाच्या सुरुवात त्या ठिकाणी, मग तसेच झुलॉजिकल पार्कचे असेल आणि त्यासोबतच होपफुली तोपर्यंत एक नवीन आपल्या आपण निवडलेल्या लोकप्रतिनिधींचा त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आफ्टर 5 years त्या ठिकाणी होतील आणि नक्कीच आपल्या संकल्पनेतील छत्रपती संभाजीनगर करण्यामध्ये महानगरपालिका
100% कटिबद्ध आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या बरोबर आपण आता संवाद साधला आहे महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्याशी. सर, आपलं मनपूर्वक आभार एडीएनच्या दर्शकांना आणि एडीएनना मौल्यवान वेळ दिल्याबद्दल. या सदरात आपण अजून काही मान्यवरांच्या मुलाखती घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा एडीएन न्यूज. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.